राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेला अजित पवार यांचं नाव द्यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. तर अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर शंकेचं काहूर सर्वांच्या मनात उठल्याची प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे. आमच्या प्रश्नांची उत्तरं अजून मिळाली नाहीयेत. सर्वच पक्षांच्या सर्व आमदारांनी हा मुद्दा लावून धरावा अशी विनंती आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. पाहुयात आमदार अमोल मिटकरी काय म्हणतात. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या संकल्पनेतून लाडकी बहीण योजनेचा उगम झाला होता. माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी होते. जसं काल कात्रजच्या दूध संघाला अजितदादाचं नाव दिलं गेलं, तसं अजितदादांच्या स्मृती लाडक्या बहिणींच्या मनात कायम राहाव्या म्हणून त्यांना आदरांजली म्हणून महाराष्ट्र शासनाने अजितदादांची लाडकी बहीण असं लाडक्या बहीण योजनेचं नाव करावं, जुनं नाव बदलून, एवढी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारातील सदस्यांची विनंती आहे. योजनेत काही शिथिलतासाठी आपण दुसरी मागणी करणार आहात. दादांच्या भाषणात अनेकदा हा उल्लेख आला की लाडकी बहीण योजना ही हातावर ज्यांचं पोट आहे, ज्या महिला भगिनी मेहनत करतात त्यांच्याकरता ही लाडकी बहीण योजना खरं तर कार्यान्वित केल्या गेली होती. आता बऱ्याच ठिकाणी त्याचे लाभार्थी पण वेगळ्या पद्धतीने लाभ घेत राहिले. त्याच्यामध्ये थोडा आमूलाग्र बदल व्हावा. लाडक्या बहीण योजनेचा लाभ हा गरजवंत महिला भगिनींना व्हावा, हा जो अजितदादांचा संकल्प होता, तशा अनुषंगाने त्यात काही बदल जर करणं प्राप्त असेल तर त्या विभागाच्या संबंधित मंत्र्यांनी त्याचा करावं, असं सुद्धा पत्र मी त्या मंत्री महोदयांना लिहिणार. 1500 रुपयाचा हप्ता वाढवण्यासाठी काही अशी मागणी करणार आहात. सध्या तर मी ते सांगू शकत नाही, कारण तो सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. पण अजितदादांची लाडकी बहीण असं त्या योजनेचं नाव असलं तर मला असं वाटतं की योजना ही चिरस्मरणात राहील आणि त्या योजनेचा जे उद्देश आहे महाराष्ट्र सरकारचा त्याचं फलित झालेलं दिसेल. आमच्या मनात शंकेचं काहूर आहे. आमच्या प्रश्नाची उत्तरं अद्यापही सापडत नाही आहेत. मी काल तुमच्याच चॅनलवर शंका व्यक्त केली होती की दादांचं घड्याळ कुठे आहे, आणि आज चॅनलनी तुमच्याच बातमी चालवलेली आहे अनेक चॅनलनी की दादांच्या घड्याळावरून दादाची ओळख पटली नाही, ते पांढऱ्या कपड्यावरून ओळख पटली. त्याच्यामुळं शंकेचं काहूर महाराष्ट्राच्या मनात आहे. माझी सर्व पक्षाच्या सर्व आमदारांना विनंती आहे की हा मुद्दा सर्वांनी लावून धरावा. जो तो ब्लॅक बॉक्स आहे तो पटकन त्यातला डेटा सार्वजनिक झाला पाहिजे. दादांचं CCTV फुटेज त्या दिवसाचं सकाळी विमानतळावर येतानाचं ते अदानी ग्रुपकडून तात्काळ आलं पाहिजे. विमानात नेमके किती लोक चढले बसले हे महाराष्ट्राच्या समोर येऊ द्या. तोपर्यंत हा संभ्रम कायम राहील आणि माझा लढा हा शेवटपर्यंत कायम राहील. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.